खिला घुतला होता, आज खिला काढिले तर आज विनंती असेल खंजर पाटील आपण या मंचावरती येऊन उपस्थित व्हायचं आहे. खंजर मॅन फॉर मोरेगाव जबरदस्त असे कॉमेंट्रेटर, खतरनाक जबरदस्त असे कॉमेंट्रेटर आहे मोरेगावातील. आणि त्यांनी बघू शकता मटण आणलेलं आहे पिशवीत आणि कच्चं मटण घेऊन यायचं आहे. काय मगारी चूल पेटविलेली आहे आपले आणि मटण बुजाचं आहे. मगारी दान बिन बनवायला दिले आपले, टेन्शन घेऊ नको. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे विकी आणि एकलव्य. एकलव्य संघाकडून विकी मॅन ऑफ द मॅच साठी विकी आणि यायचं आहे. जबरदस्त फलंदाजी केलेली आहे आणि 200च्या स्पीडला बॉल मारून 3-4 बाउंड्र्या मारलेल्या अशा. पंच विवेक पाटील आणि अमित पंच, तुम्ही कंच, तुम्हाला मुंड्या वदऱ्या सगळं भेटलात. संकष्टी आहे मग उपासावाला बकरा कापा लागल, भाजीपाला खाते तो. तुम्ही बघू शकता खंजरच्या हातात कच्चं मटण आहे, लवकर घेऊन यायचं आहे, भाजी लेट होईल तर. आणि विकी याने यायचं आहे मॅन ऑफ द साठी, मॅन ऑफ द मॅच साठी. जितू यांनी स्टेजवर यायचं आहे. या नाही तर तुमचा पगार कापण्यात येईल, लवकर या. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं विकी आणि पंकज पाटील देतील मॅन ऑफ द मॅच. द्या लवकर, मॅच चालू झाली. आणि विकी खतरनाक असे बॅटर, जबरदस्त त्यांनी फलंदाजी केली ना आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचा आहे. साईज नंतर बघा मित्रा, पहिला फोटो काढायला ते बघ कॅमेरा चालू आहेत, इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढते बाई. आणि तुम्ही बघू शकता पंकज पाटील विकी यांना मॅन ऑफ द मॅच देताना. आणि 2 शब्द बोलायचे आहेत मित्रा, थांबा. आणि खतरनाक अशी बॅटिंग केली तुम्ही, कसं वाटलं? एकदम कडक कडक चौका, म्हणजे सकाळी काय सूप बी पिऊन आलता का? झाली बॅटिंग चांगली आणि झालं काय नॉर्मलच जेवलेलो. आणि आल्यापासून तू उपट्याच मारत होत्या, सुकट बिकट खालती वाटते सकाळी, सुकट खाऊन उपट्या मारते होत्या सगळ्या चौकाच. सुकट आवडते भरपूर ना. आणि फायनल कोण मारणार, एकलव्य की नामे बॉईस? बघू आता ते. जबरदस्त अशी. आणि खंजर पाटील यांनी कच्चं मटण आणायचं आहे बकऱ्याचं. थँक्यू मनीष, थँक्यू सो मच. आपण पाहतोय वळूया मॅच कडे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला संघ असेल तर बाबा 11चा संघ आणि कृष्णा 11 संघाला फलंदाजी प्रवृत्त केलेला आहे. सुनीलचं पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, एकेरी धाव आली होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं रनआउटच्या रूपाने अभिषेकला बाद होताना पाहिलं आणि त्यानंतरचे 2 चेंडू एकेरी धावांचे पडले गेले. आणि तिसरा चेंडू म्हणजे हा शेवटचा चेंडू या षटकातला पडला गेला, त्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव काढली गेलेली आहे. षटक पहिल्या क्रमांकात संपलेल्या 5 धावा फलकावरती आहेत. 1 गडीच्या मोबदल्यानंतर कृष्णा 11 संघ दैव टीचेला संधी या किंवा सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये एकवेळा प्रीमियर लीग मानेरपाडा 2025. लेफ्ट आर्म बल्लेबाज समोर आहेत हितेश. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला, निश्चितच पहिली 1 धाव काढली गेली. चेंडूवरती 1 धावाने धावसंख्येमध्ये 8 धावा फलकावरती 6 लगावल्या गेलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर निघून जातोय फिरोज यांच्या हातामध्ये. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण फिरोज यांना पाहतोय आणि या इनिंग मधला शेवटचं षटक सुद्धा त्यांच्याकडनं येताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या रीतीने घेऊन काढले चेंडूला, निश्चित डॉट गेल्यानंतर 1 धाव फलकावरती लगावली जाते. 7वी धाव फलकावरती लगावल्यानंतर आपण पाहतोय 3 चेंडू दुसऱ्या षटकाला संपले आहेत. आता मात्र टप्पा पडल्यानंतर फिरोज यांना सुद्धा कळलेला नाही, चेंडू किपरच्या रूपाने आहेत तर फलंदाजाचा कळलेलाच नव्हता. दरम्यान 22चे 1 रन धाव फलकावरती लगावली जाते. 8वी धाव फलकावरती लगावली जाते आणि 2 चेंडू अजून बाकी असतील. आता मात्र या ठिकाणी कृष्णा 11 संघ थोडंसं या ठिकाणी
2 धावा मागे आहे, कारण आपण पाहतो 2 चेंडू निर्धाव पडले होते, एक आऊट झाला होता आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये अयानला यश लाभलं होतं. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. धावा फलकावरती आहेत त्या 9 आणि 9 धावा असताना स्ट्राईक एंडवरती आता मात्र शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी हितेश आणि हितेशचा या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त, गडी बाद. मनोलपाडा प्रीमियर लीग म्हणजेच आई एकविरा प्रीमियर लीग मनोलपाडा ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचं सॉन्ग सुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त. अजून एक, या अगोदर अक्षयचा लेफ्ट आर्म फलंदाज अक्षयचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज सत्यम नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. मगाशी हितेश बाद झाला होता. 3 गडीच्या मोबदल्याने धावा फलकावरती पाहिल्या तर 10 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. फिरोजचा पुढील चेंडू हलक्यातीने ढकलला आहे. नवाज चेंडूवरती येतो, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप चांगला होता त्या कारणे फक्त ना फक्त एकच धाव घेतली जाते चेंडूवरती. एका धावनेची धावसंख्या फलकावरती 11 लगावते. नवाजकडे हा सुद्धा चेंडू नवाजने सोडला होता, परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळाला रोहनचं आणि रोहनने चेंडू अडवला. एकच धाव घेतली गेली. यहाँ पर गलती यहाँ पर नवाज की तरफ से दिखाई दे रही है हमें, लेकिन उन्हें बैकअप अच्छा है, इसके लिए बाल बच रहे हैं नवाज. नहीं तो मुझे लगता है मैच खत्म होने के बाद गालियों की बौछार उनके ऊपर गिरती थी, लेकिन बचा लिए है दोनों कवर करने वाले फील्डरों ने. लास्ट बॉल है, 13 रन बोर्ड पर लग चुके हैं और ये गेंद बहुत अच्छी बिंदी गेंद यहाँ पर गिरती हुई और इस प्रकार से तीसरा ओवर भी समाप्त होते हुआ इस ओवर में भी आए खाली 4 रन और रनों की संख्या देखी जाए तो 13 रन बोर्ड पर लग चुके हैं. 13 धाव फलकावरती या 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये चार्ज करावा लागणार. शेवटच्या षटकामध्ये आपण किमान एक तरी मोठा फटका येणं गरजेचं असेल. मयूर होते गोलंदाजी मार्गवरती खोलवर टप्प्यात चेंडू सरळ मारलेला आहे. निश्चितच प्रतीकने चेंडू अडवलेला आहे. त्या चेंडूला एकच धाव घेतली गेली त्या चेंडूवरती आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. निश्चितच 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंगचा. बॅटीची कडा, थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव आणखीन धावसंख्येमध्ये ऍड होईल. 16वी धाव फलकावरती लगावली जाईल. 3 चेंडू बाकी आहेत. स्वस्तिक स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सत्यम ही जोडी मैदानामध्ये आहे आणि ही जोडी आता मात्र एकेरी धावसंख्येमध्ये वाढ करत असताना आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. परंतु एक फटका मोठा येणं गरजेचं आहे. तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल कृष्णा 11 संघाकडनं, परंतु तो फटका येणं गरजेचं आहे. तो फटका येईल का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. खोलवर टप्प्यात चेंडूला निश्चितच जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला तर टप्पा पडल्यानंतर थेट फिरोजच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. लास्ट बॉल, एक्स्ट्रा कव्हरची दिशेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती आणि 18 धावा फलकावरती लगावल्या जातात. बाबा 11 संघासाठी 19 धावांचं टार्गेट येऊन राहते. दरम्यान वळूया दुसऱ्या मॅचच्या टॉस कडे, ज्या ठिकाणी मॅच होईल अक्षय 11 वर्सेस बीव्हीए एकलव्य. अक्षय 11 बीव्हीए एकलव्य संघ या. अक्षय 11 संघाचा कर्णधार आणि बीव्हीए संघाचा कर्णधार आपण या.
19 धावांचा टार्गेट. रचित भाऊ टॉस कोणाच्या हस्ते होईल कॉइन द्यावे. पंकजी पाटील सर तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. प्रतीक आणि सुनील ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. या ठिकाणी टॉस केला जातोय. प्रतीकजी पाटील यांच्या हस्ते. समोर समोर दोन संघ आहेत. येस कोण टॉस जिंकलं सर? अक्षय 11 संघ टॉस जिंकलेला आहे. लगेच निर्णय कळवून या इनिंग नंतर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. तर मात्र पाहतोय 19 धावांचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जातोय. तर प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेऊन या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 14 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती आहे सत्यम. हलक्या त्याने घेऊन काढला ऑन साइडला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला 1 धावेसाठी. पहिला षटक संपलाय. 6 धावा फलकावरती लगावल्या जातात. 19 धावांचा पाठलाग होतोय या ठिकाणी. 19 धावांचा पाठलाग होत असताना आपण पाहतो पहिल्या 6 मध्ये 6 आलेले आहेत. दुसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. यश डीजे. दुर्गेश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचे वाटप केलेले आहे. डिक्लेअर झोन मध्ये पाठवला त्या चेंडूला 7वी धाव फलकावरती लगावली गेली. पुन्हा एकदा हलक्या रीतीने घेऊन काढला. यस नक्कीच या ठिकाणी धावसंख्या छोटी आहे तर निश्चितच प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करून एकेरी धाव घेऊन या धावसंख्येला पूर्ण करावे आणि त्याच उद्देशाने दोन्ही फलंदाजी करतायत. 9 धावा फलकावरती आहेत. अजूनही 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चेंडूंची संख्या पाहिली तर 15 चेंडू अजून बाकी आहेत. या 15 मध्ये 10 करायचे आहेत. तर निश्चितच जास्त काही जोखीम उचलत नाही दोन्ही फलंदाज कारण धावा छोट्या आहेत. तर हलक्या रीतीने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवून एकेरी धाव घेऊन या धावसंख्येचा जो पल्ला तो आहे तो गाठायचा आहे. त्या कारणे केलेली अशी फलंदाजी. तर मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी आणि गडी बाद आहे का यावरती बघायचं आहे. बाद आहे की 1 रन पाहायचं आहे. तर गडी बाद आहे. सुनीलला परतावा लागणार. ब्रेक थ्रू मिळालेला आहे आणि राहुल येतोय फलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी फेकी जोरात होते आणि फेकीचा गॅदर सुद्धा झालेला आहे. पंच तटस्थ आहेत. पाहिलं की कन्फ्युजन आहे तर निश्चितच थर्ड अंपायर रेफर केला गेलेला आहे. आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलेला आहे. दरम्यान छोट्या या ठिकाणी पाठीरेखांना विनंती असेल स्टेजचा ताबा सोडावा. मॅच बघायची असेल तर या ठिकाणी जागा भरपूर आहे. तर रन कंप्लीट आहे. नॉट आउटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. तर 10 धावा फलकावरती 11 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 11 रन झाल्यात तर 8 धावांची गरज असेल 12 चेंडूंमध्ये. राहुल स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्कवरती हे तिसरा षटक हाताळण्यासाठी येईल अभिषेक.
चला अभिषेक गोलंदाजी मार्गवरती डिफेंड करण्यासाठी त्यांच्या समोर धावा आहेत 8 आणि या 8 धावा रोखल्या जातील का यावर तिचं लक्ष दिलं जाईल कारण बाबा 11 संघ आतापर्यंत एकेरी धावसंख्या घेऊन आतापर्यंत पाहिलं तर 12 धावांपर्यंत पोहोचलेला आहे आणि समीकरण समोर आहे आता मात्र त्यांच्या 11 चेंडूमध्ये 7 धावांचं. क्या बात आहे. पाहिलं फिरताना प्रतीकला आणि त्या आपण पाहिलं तर त्या जेव्हा फिरत ते त्याच वेळेस यष्टी रक्षकाने स्वतः सुद्धा पोझिशन बनवून घेतली होती आणि या चेंडूला अडवलंय. निर्धाव जातो चेंडू आता मात्र 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल. त्या मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बॉल जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. 10 चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. निर्धाव चेंडू 8 चेंडू 2 धावांची गरज. आठ चेंडू 2 धावांची गरज. टॅपच्या सहारे मारला फटका आहे. चेंडू अडवला पैकी येईल. 1 धाव कंप्लीट. एकच रन हवी आहे. राहुल जर्सी घालाय. फलंदाजाचं नाव मयूर आहे. तर या ठिकाणी बाबा 11 संघ हा सामना जिंकलेला आहे. दरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अक्षय 11 वर्सेस बीबी एकलव्य. अक्षय 11 संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि निर्णय कळवून मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. बाबा 11 संघाचा प्रतीक आपण या मॅन ऑफ द मॅच साठी बॅटिंग घेतलंय आणि बीबी एकलव्य संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला जयसाई 11 जयसाई विरार अक्षय 11 स्वरूप 11 आणि बाबा 11 संघाचे कर्णधारांनी कॉम्बॉक्स मध्ये या. जयसाई विरार अक्षय 11 स्वरूप 11 आणि बाबा 11 संघाच्या कर्णधारांनी पण या. पूरा कर दो.